तर आज आपण कॉन्क्रीट ह्या टॉपिक बघणार आहे. कॉन्क्रीटमध्ये आपण इंट्रोडक्शन, मॅन्युफॅक्चरिंग ऑफ कॉन्क्रीट, वॉटर सिमेंट रेशिओ, स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट, वर्कॅबिलिटी, ॲडमिक्स्चर्स, ड्युरेबिलिटी, डिफेक्ट्स, प्रॉपर्टीज ऑफ कॉन्क्रीट, स्पेशल टाईप ऑफ कॉन्क्रीट आणि मिक्स डिझाईन ही टॉपिक आपण कव्हर केलेला. आपल्याला कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी हा विषय सुद्धा इथं कव्हर होतो. तर चला मग सुरू करूया. इंट्रोडक्शन. कॉन्क्रीट म्हणजे काय? सिमेंट, सँड, ॲग्रिगेट आणि वॉटर काही प्रोपोर्शनमध्ये आपण ॲड केल्यानंतर आपल्याला कॉन्क्रीट भेटतं. जी काय प्रोपोर्शन आहे ते आपण आपल्या रिक्वायर्ड स्ट्रेंथ बेसिसवर आपण त्याला डिझाईन करतो. क्लासिफिकेशन ऑफ कॉन्क्रीट ऑन द बेसिस ऑफ ग्रेड. ग्रेड ऑफ कॉन्क्रीट, इनिशियल ग्रेड ही सगळे नॉर्मल ग्रेड्स आहेत, M5 to M20. मग ही 1:5:10 म्हणजे ही 1 असतो ही सिमेंट, 5 असतो ही कोर्स ॲग्रिगेट, 5 असतो ही फाईन ॲग्रिगेट, 10 असतो ही कोर्स ॲग्रिगेट. मग ह्याचं कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ जी आहे ती 5 MPa पर्यंत येतो. म्हणून इथं याला M5 म्हणून दिलेलं असतं. M म्हणजे मिक्स्ड डिझाईन, 5 म्हणजे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ 28 days असतं. मग तसंच M10चं रेशो 1:3:6, M15चं रेशो 1:2:4, M20चं रेशो 1:1.5:3. इथं 15 दिसायला पण 1.5 आहे. आणि मग स्टँडर्ड ग्रेडमध्ये काय काय येतं? स्टँडर्ड ग्रेडमध्ये 1:1:2 ही M25 येतं आणि बाकी जी काही M32, M45 आहे ह्याला आपल्याला मिक्स डिझाईन करावं लागतं. ह्याचं प्रोसिजर आपण लास्टला बघूया. आणि हाय स्ट्रेंथ कॉन्क्रीट ग्रेड्स याच्यामध्ये M50, M55, 60, 65 आणि 70. आत्ताच एका रिव्हिजनमध्ये काहीतरी झालेलं आहे की M50 सुद्धा आता स्टँडर्ड ग्रेडमध्ये कन्सिडर केलं जातो आणि M55 पासून हाय स्ट्रेंथ कॉन्क्रीट आहे. मग आता क्लासिफिकेशन ऑन बेसिस ऑफ स्ट्रेंथ. जर 20 Nm/m² पेक्षा कमी असला तर ती लो स्ट्रेंथ कॉन्क्रीट, 40 to 20 Nm/m² असला तर मीडियम स्ट्रेंथ कॉन्क्रीट आणि ग्रेटर दॅन 40 असले की हाय स्ट्रेंथ कॉन्क्रीट. ऑन द बेसिस ऑफ बल्क डेन्सिटी. जर 500 kg/m³ पेक्षा कमी असलं तर एक्स्ट्रा लाईट वेट कॉन्क्रीट, 500 ते 1800 kg/m³ असलं तर लाईट वेट कॉन्क्रीट, 1800 ते 2500 kg/m³ असलं की डेन्स वेट कॉन्क्रीट आणि 2500 kg पेक्षा जास्त असलं की सुपर हेवी वेट कॉन्क्रीट. मग आता मॅन्युफॅक्चरिंग कसं होतं कॉन्क्रीटचा? पहिल्यांदा बॅचिंग. पहिल्यांदा ॲग्रिगेट, सिमेंट अँड वॉटर आर मेजर्ड. देर आर 2 मेथड्स ऑफ बॅचिंग. एक आहे वे बॅचिंग आणि दुसरं आहे व्हॉल्यूम बॅचिंग. वे बॅचिंगमध्ये सगळ्या इन्ग्रेडियंट्सला आपण त्या प्रॉपरवर आपल्याला कुठला ग्रेड पाहिजे त्या डिझाईननुसार आपण ती ग्रेडमध्ये आपण त्यांचं वेट घेतो. समजा इथे 1 किलो सिमेंट, 5 किलो फाईन ॲग्रिगेट, 10 किलो कोर्स ॲग्रिगेट असं घ्यावं लागतं जर आपल्याला M5 डिझाईन, M5 कॉन्क्रीट पाहिजे असलं तर. व्हॉल्यूम बॅचिंगमध्ये एखादा व्हॉल्यूम फिक्स ठेवला जातो आणि त्या व्हॉल्यूमला आपण गिळतो. समजा आता एक टाईपची बकेट आहे तर ह्या बकेटची 1 part सिमेंट, तसंच 2 part फाईन ॲग्रिगेट आणि 3 part कोर्स ॲग्रिगेट आणि वॉटर सिमेंट रेशो जी काय आपण अडॉप्ट केला असेल त्यानुसार वॉटरसुद्धा आपण ह्या दोन्ही बॅचिंगमध्ये आपण जनरली यूज करतो. जनरली आपण व्हॉल्यूम बॅचिंगच यूज होतो प्रॅक्टिकली. दुसरं आहे मिक्सिंग. टू ऑब्टेन द होमोजिनियस अँड नॉन मिक्सचर वी मिक्स कॉन्क्रीट इन 2 ways. एक आहे हँड मिक्सिंग आणि मशीन मिक्सिंग. अप्रॉक्सिमेटली मिक्सिंग टाइम इज 2 minutes. In generally 20 revolution of concrete in mixer provide sufficient mixing. मग ट्रान्सपोर्टिंग पॅन्स, व्हीलबॅरोज, टॉवर बकेट्स, डम्प ट्रक, कॉन्क्रीट पंप्स, ट्रान्झिट मिक्सर, बेल्ट कन्व्हेयर. ही कॉन्क्रीट डंप आहे. ही टॉवर बकेट आहे. हे बेल्ट कन्व्हेयर आहे. हे अशा प्रकारे आपण कॉन्क्रीटला ट्रान्सपोर्ट करू शकतो. मिक्सिंगला तुम्ही ती एकतर RMCमध्ये डायरेक्टली मिक्स करून डायरेक्टली ट्रान्सफर केला जातो, नाहीतर साईटवरच ती तुम्ही मिक्सचर बघितलं असेल, ट्रान्झिट मिक्सर असतो किंवा एक नॉन ट्रान्झिट मिक्सचर एक असतो. मग आहे प्लेसिंग. बीम्स, कॉलम्स अँड स्लॅब्स, रनवेज, मास कॉन्क्रिटिंग, डॅम, ब्रिजेस इथं आपण प्लेस करतो कॉन्क्रीटला. अंडर प्रेप कॉन्क्रिटिंगला ट्रमी पाईप वापरून व्हेरी हाय स्लंप व्हॅल्यू अराउंड 150 to 2000 mm. इथं ट्रिमी पाईप दिलेलं दाखवत आहे. इथं आपलं वॉटर लेवल आहे, ही ट्रिमी पाईप आहे. मग इथं आपण कॉन्क्रीटला असं सोडतो म्हणजे ही अंडर वॉटर कॉन्क्रिटिंग होतं. 5वा आहे कॉम्पॅक्शन. द प्रोसेस ऑफ रिमूव्हल ऑफ एअर वॉइड्स अँड टू मेक इट डेन्स. कॉन्क्रीट आपण जेव्हा पोर करतो त्याच्यामधले जे काही एअर वॉइड्स आहे आणि ते रिमूव्ह करण्यासाठी आपण
आणि कॉन्क्रीटला डेन्स बनवण्यासाठी आपण कॉम्पॅक्शन करतो. तर हे कॉम्पॅक्शन करण्यासाठी हँड रोडिंग बाय गिविंग शॉक्स अँड प्रेशर्स, मेकॅनिकल व्हायब्रेशनमध्ये निडल व्हायब्रेटर, शटल व्हायब्रेटर, सरफेस व्हायब्रेटर आणि व्हायब्रेटिंग टेबल. ही जी आहे ही हँड रॉडिंग आहे. ही आपल्या बेसिकली छोट्या ह्याच्यामध्ये यूज केला जातो, कारण मोठ्या मोठ्या कॉलममध्ये आपण हँड टॅपिंग करूच शकत नाही. निडल व्हायब्रेटर ही साधारण हे आहे, हे आपण स्लॅबसाठी किंवा फाउंडेशनमध्ये किंवा कॉलममध्ये सुद्धा ही वापरू शकतो. शटर व्हायब्रेटर ही जी इथं आहे ही शटर एखाद्या समजा आपण बीम कन्स्ट्रक्ट केला किंवा वॉल कन्स्ट्रक्ट केला, शिअर वॉल बिअर वॉल, मग तिथं आपल्याला व्हायब्रेशन द्यायला ते एक्सटर्नल फॉर्मवर्कच आपण व्हायब्रेशन देतो, म्हणजे ते कॉम्पॅक्ट होतो इंटरनली कॉन्क्रीट. ही आहे टेबल व्हायब्रेटर आहे आणि हे सरफेस व्हायब्रेटर आहे. 6वा आहे फिनिशिंग, द प्रोसेस ऑफ लेवलिंग अँड स्मूथिंग द टॉप सरफेस ऑफ फ्रेशली प्लेस्ड कॉन्क्रीट. मग ह्याच्यासाठी स्क्रीडिंग, फ्लोटिंग, ट्रोलिंग केलं जातं. वरच्या सरफेसला स्मूथ करण्यासाठी फिनिशिंग केलं जातं. ही फ्लोटिंग आहे आणि ही ट्रोलिंग आहे, तुम्ही बघू शकता. 7वा आहे क्युरिंग, सर्टेन सिमेंट गेन स्ट्रेंथ अँड हार्डनेस बिकॉज ऑफ वॉटर, हेन्स पोर शुड रिमेन सॅच्युरेटेड. To compensate loss of water and reduce shrinkage cracking, as per IS 456, minimum curing period is 7 days at 90% humidity. पाणीमुळे जास्त सिमेंटला स्ट्रेंथ येतो, म्हणून आपल्याला जी काय कन्स्ट्रक्शन झाल्यानंतर मॉइश्चर कंटेंट मेंटेन ठेवावं लागतं. मग ह्याच्यासाठी त्या 4 मेथड आहेत. एक आहे स्प्रिंकलिंग वॉटर, दुसरं आहे गनी बॅग्स, तिसरं आहे पॉन्डिंग, चौथा आहे स्टीम क्युरिंग. याच्यात तुम्ही बघू शकता कॉलमला गनी बॅग्स लावून इथं क्युरिंग चालू आहे आणि इथं स्लॅबला पॉन्डिंग यूज केला जातो. आणि स्प्रिंकलिंग वॉटर हे दररोज तुम्हाला जाऊन पाणी मारावं लागतं. चौथा आहे स्टीम क्युरिंग. स्टीम क्युरिंग ही जनरली लॅबमध्ये यूज केलं जातो, ट्यूब्स वगैरे तीन किंवा प्रिस्टेससाठी सुद्धा स्टीम क्युरिंग यूज केलं जातं. चौथा आहे वॉटर सिमेंट रेशियो, स्ट्रेंथ ऑफ फुल्ली कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू वॉटर सिमेंट रेशियो. मग वॉटर सिमेंट रेशियो म्हणजे काय, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल 1:1 स्ट्रेंथ. तुम्ही ग्राफ बघू शकता. जर तुमचं असं काहीतरी आहे आणि मग तुम्ही वॉटर सिमेंट रेशिओ इथं ठेवला आणि हँड कॉम्पॅक्शन असलं तर तुमचा स्ट्रेंथ चांगला येतो बऱ्यापैकी. मग तुम्ही इन्सफिशियंटली कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीट केलं तर ते येत नाही. फुल्ली कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीटचा वॉटर सिमेंट रेशिओ कमी होतो. मग आता स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट. पहिला आहे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ. कॅरेक्टरिक कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ इज दॅट स्ट्रेंथ बिलो विच नॉट मोर दॅन 5% ऑफ टेस्ट रिझल्ट आर एक्सेप्टेड टू फॉल. समजा तुम्ही 10 क्यूबचं 50 क्यूबचं टेस्टिंग केली आणि त्याच्यामध्ये जर 5 क्यूब ती मीन स्ट्रेंथ देत नसला, मीन स्ट्रेंथ जर दिला नाही तर ती तुमचं जी डिझाईन आहे ती फेल झालं. कमीत कमी 5 फेल, मॅक्सिमम 5 फेल होऊ शकतो, त्यापेक्षा जास्त फेल होऊ शकत नाही. मग एफ इज इक्वल टू एफ लेस देन हे आहे कॅरेक्टरिस्टिक, मग 5% असला पाहिजे आणि एफ ग्रेटर देन FCK 95% असलं तरी चालतंय. म्हणजे समजा आता इथं तुमचं स्ट्रेंथ आहे 20 न्यूटन पर MM². मग 5 क्यूब्स जे आहेत 100 पैकी ती बिलो 20 न्यूटन पर MM² असलं तर चालतो आणि 95% जी क्यूब आहे ती वर असल्याचे गरजेचं आहे. मग दुसरं आहे प्रोसिजर फॉर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ टेस्टिंग. मग इथं प्रोसिजर कसं आहे, पहिल्यांदा आपल्याला 150 x 150 mm आपल्याला क्यूब बनवून घ्यावं लागतं ॲज पर IS. ह्या मोल्डला 3 लेयर्समध्ये आपण फिल करून घेतो 50 mm आणि 35 टाइम्स आपण त्याला पॅम्पन करतो, म्हणजे कॉम्पॅक्शन करतो. टेस्ट स्पेसिमेन आर स्टोर्ड ॲट 27 डिग्री. मग आता ह्याला आपण 24 आवर्ससाठी आपण 3 सॅम्पल बनवून घेतो. एक 3 डेज सॅम्पलिंगसाठी, एक 7 डेजसाठी आणि एक 28 डेजसाठी. मग आपण प्रत्येक डेला 3 सॅम्पलला कॉम्प्रेशन टेस्टिंग मशीनमध्ये ग्रॅज्युअली अप्लाय लोड प्रोव्हाइड करतो 14 न्यूटन पर MM² पर मिनिटचा, जोपर्यंत तुमचं क्यूब फेल होत नाही तोपर्यंत. आणि ॲव्हरेज व्हॅल्यू 3चं घेऊन आपल्याला कॉम्प्रेशन स्ट्रेंथ भेटून जातं.
एक लेंथी प्रोसिजर आहे, तुम्हाला 28 डेज कमीत कमी थांबावं लागतं. मग इथं आहे सिलेंडर टेस्ट. आता समजा तुम्ही 300 हाइट आणि 150 डायमीटरचे सिलेंडर बनवला आणि इथं तुमचा क्यूब आहे. साइज बढ़ाने के लिए स्ट्रेंथ कम होईल. मग क्यूबचं जी स्ट्रेंथ आहे ती 1.25 टाइम्स ऑफ सिलेंडरचं स्ट्रेंथ असतो आणि सिलेंडरचं स्ट्रेंथ 0.8 टाइम्स ऑफ क्यूब स्ट्रेंथ असतो. म्हणजे बेसिकली क्यूबचं स्ट्रेंथ ही जास्त असतो सिलेंडरपेक्षा. मग दुसरा आहे फ्लेक्झरल टेन्साईल स्ट्रेंथ. इट इंडिकेट्स मॉड्युलस ऑफ रप्चर और टेन्साईल स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट इन बेंडिंग. याच्यामध्ये तुम्हाला एक बीम कन्स्ट्रक्ट करावं लागतं 700 आणि हाईट 150 बाय 150चा. हाईट आणि विड्थ 150 बाय 150चा आणि विड्थ 700 चा तुम्हाला बीम कन्स्ट्रक्ट करावं लागतो. आणि हे बी तुम्हाला कॉम्प्रेशन टेस्टिंग मशीन मध्ये ठेवून याच्यावर सुद्धा ग्रॅज्युअली लोड दिल्यानंतर आपल्याला जी काही FCK भेटेल त्याला तुम्ही FCR ह्या फॉर्म्युलामध्ये ठेवून 0.7 FCK मध्ये ठेवल्यानंतर आपल्याला फ्लेक्झरल टेन्साईल स्ट्रेंथ आपल्याला कॉन्क्रीटचं भेटून जातो. दुसरा मेथड आहे टेन्साईल स्ट्रेंथ चेक करण्याचं, ती आहे स्प्लिट टेन्साईल स्ट्रेंथ. सेम मागासारखं आपल्याला 150 बाय 300 चं एक सर्कल बनवायचं आणि त्याला आपण सेंट्रली लोड अप्लाय करायचं आणि त्याला फ्रॅक्चर होपर्यंत थांबायचं. जे काही लोड येईल त्याला आपण या फॉर्म्युलामध्ये ठेवल्यावर आपल्याला स्प्लिट टेन्साईल स्ट्रेंथ भेटून जाईल. मग आता ऑर्डर ऑफ स्ट्रेंथ काय, पहिला आहे डायरेक्ट टेन्साईल, ही सगळ्यात कमी भेटतो आपल्याला. त्याच्यानंतर स्प्लिट टेन्साईल स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट ही सुद्धा कमी भेटतो. डायरेक्ट एकदम कमी भेटतो, त्याच्यानंतर स्प्लिट टेन्साईल स्ट्रेंथ थोडा जास्त असतो, त्यानंतर फ्लेक्झरल स्ट्रेंथ थोडा जास्त आणि कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ जी आहे ही कॉन्क्रीटचा खूप जास्त असतो. फॅक्टर्स अफेक्टिंग स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट. पहिला आहे साईज ऑफ स्पेसिमन. आपण वर बघितलं, आपण सिलेंडर घेतल्यामुळे सिलेंडरचं साईज कमी झाला, काही स्ट्रेंथ कमी झाला आणि क्यूबचं स्ट्रेंथ जास्त आहे. याच्यामुळं साईज ऑफ स्पेसिमन सुद्धा स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीटला अफेक्ट करतो. दुसरं आहे मॉइश्चर कंटेंट. मॉइश्चर कंटेंट काय म्हणजे वॉटर सिमेंट रेशियो असतो बेसिकली. वॉटर सिमेंट रेशियो तर आपण एक रेशियो बघितलं होतं, काय होतं ती रेशियो, वॉटर सिमेंट रेशियो इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्ट्रेंथ. म्हणजे समजा तुमचं सिमेंट तुम्ही कमी केलं तर ऑटोमॅटिकली वॉटर सिमेंट रेशियो वाढतो आणि तुमचं स्ट्रेंथ जी आहे ही कमी होतं, असा ह्या रेशोचा अर्थ होतो. दुसरा आहे एअर वर्ड्स. जर तुम्ही कॉम्पॅक्शन नीट केला नाही तरी सुद्धा तुमच्या स्ट्रेंथवर अफेक्ट होऊ शकतो. चौथा आहे रेट ऑफ लोडिंग. तुम्ही रेट ऑफ लोडिंग कसं देते त्याच्यावर सुद्धा तुमचं स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट अफेक्ट करतो. मग एज ऑफ सिमेंट, डिग्री ऑफ कॉम्पॅक्शन, टाईप ऑफ अग्रिगेट यूज, हे सगळं तुमच्या स्ट्रेंथला अफेक्ट करतो. मग आहे वर्कॅबिलिटी. इट इज द अमाऊंट ऑफ युजफुल इंटरनल एनर्जी रिक्वायर्ड टू प्रोड्यूस फुल कॉम्पॅक्शन. वर्कॅबिलिटी म्हणजे काय, ती आउट ऑफ आपण बिना कॉम्पॅक्शन करता ती त्याची इंटरनल एनर्जी किती आहे ती फुल कॉम्पॅक्शन प्रोड्यूस करतो. तर ह्याचा बी एक रेशो आहे, वर्कॅबिलिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू कॉम्पॅक्शन एनर्जी अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू वॉइड्स. मग फॅक्टर्स अफेक्टिंग स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट काय आहे, वर बघितलं तर आपण वॉटर कंटेंट, टेक्स्चर ऑफ अग्रिगेट, साईज ऑफ अग्रिगेट, शेप ऑफ अग्रिगेट, ग्रेडिंग ऑफ अग्रिगेट, बेसिकली ही वर्कॅबिलिटी ऑफ कॉन्क्रीट असं. पहिल्यांदा मेजरमेंट ऑफ वर्कॅबिलिटी. पहिल्यांदा आहे स्लंप टेस्ट. दिस इज मोस्ट कॉमनली युज्ड फॉर मेजरमेंट ऑफ मीडियम टू हाय वर्कॅबिलिटी. मग इथं तुम्ही प्रोसिजर बघून घेऊ शकता. स्लंप कोण असतं, 20 mm डायमीटर खाली आणि वर 10 mm डायमीटर आणि हाईट 30 mm असतो. आणि मग हे तुम्हाला 3 ह्याच्यामध्ये तुम्ही ॲड करून घेऊ शकता 3 लेयरमध्ये. आणि मग 3 लेयरमध्ये तुम्ही टॅम्पिंग केल्यानंतर वरचं जी काय ती काढून घेतल्यानंतर तुम्ही असं उचलल्यावर जी काही तुमचं स्लंप व्हॅल्यू प्रोड्यूस होतो ती तुम्ही इथं बघू शकता. दुसरं आहे कॉम्पॅक्शन फॅक्टर टेस्ट. हे तुमचं कॉम्पॅक्शन फॅक्टर टेस्टचं अपॅरेटस आहे. याच्यामध्ये 2 हॉपर असतात. मग पहिल्यांदा तुम्हाला इथं कॉन्क्रीट भरावा लागतो. मग हे भरल्यानंतर खालचं जी ट्रॅप डोर आहे ती ओपन करायचा असतो आणि पहिल्यांदा तो ती दुसऱ्या हॉपरमध्ये येतो. मग दुसऱ्या हॉपरचं बी आपल्याला ट्रॅप डोर ओपन केल्यानंतर जी काही एनर्जीनं ती ह्या सिलेंडरमध्ये ऑटोमॅटिकली कॉम्पॅक्ट होते ती एकदा आपण चेक करावून घ्यावं लागतं. वेट चेक करायचं आपण. आणि दुसऱ्यांदा आपण हा सिलेंडरला आपण मॅन्युअली कॉम्पॅक्ट करून त्याचं बी वेट घ्यायचा असतो आणि कॉम्पॅक्शन फॅक्टर
पार्शियली कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीट आपण फुल्ली कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीट केल्यानंतर आपल्याला जे काय कॉम्पॅक्शन फॅक्टर आहे ते आपल्याला भेटून जातं. मग इथं स्लम्प 0.0225 असला तर व्हेरी लो आहे आणि कॉम्पॅक्शन फॅक्टर 0.78 येतो आणि ही रोडचाही पेमेंटसाठी यूज केला जातो. मग तसंच लो आहे 25 to 50, हे फाउंडेशन कॉन्क्रीटसाठी. मीडियम आहे 25 to 100, रेनफोर्स्ड कॉन्क्रीटसाठी. हाय आहे 100 to 175, ही बी रेनफोर्स्ड कॉन्क्रीट हाय रेनफोर्समेंटसाठी यूज केलं जातं. तिसरं आहे VB कन्सिस्टोमीटर. वर्केबिलिटी ऑफ व्हेरी लो टू लो स्लम्स यूज केला जातो. रिक्वायर्ड शेप फॉर रिक्वायर्ड टाइम फॉर शेप ऑफ कॉन्क्रीट टू चेंज फ्रॉम स्लम्प टू सिलेंडर. याच्यामध्ये तुम्ही पहिल्यांदा स्लम्प भरून घ्यायचा आणि ह्या टाईपच्या सिलेंडरमध्ये तुम्हाला ती ठेवून द्यायचं आणि स्लम्प काढून घ्यायचं आणि ती मशीन जेही व्हायब्रेट होतं, म्हणजे ती व्हायब्रेट झाल्यानंतर जी काही तुमचं स्लम्प आहे ही परफेक्टली त्या सिलेंडरच्या शेपमध्ये बसापर्यंत तुम्हाला टाईम मेजर करावा लागतो. मग जी काही टाईम आहे त्याच्यानुसार तुम्हाला वर्केबिलिटी भेटून जातं. जर 32 to 18 सेकंड्स लागलं तर ते एक्स्ट्रीमली ड्राय आहे. 18 to 10 सेकंड्स भेटलं तर व्हेरी स्टिफ आहे. 10 to 5 mm भेटलं तर स्टिफ सेकंड भेटलं तर स्टिफ आहे. 5 to 3 सेकंड भेटलं तर स्टिफ प्लास्टिक आहे. 3 mm भेटलं तर 3 सेकंड भेटलं तर प्लास्टिक आहे. मग त्याचं करस्पॉन्डिंग तुम्ही स्लम्प व्हॅल्यू आणि कॉम्पॅक्शन फॅक्टर सुद्धा इथं बघू शकता. चौथा आहे फ्लो टेस्ट. इट इज अ लॅब टेस्ट अँड यूज टू मेजर वर्केबिलिटी हॅव्हिंग हाय टू व्हेरी हाय स्लम्प. याच्यामध्ये तुम्हाला स्लॅब व्हॅल्यू इथं फक्त टेबलमध्ये ठेवून तुम्हाला स्प्रेड करायचं आहे. मग ती स्प्रेड डायमीटर -25 डिवायडेड बाय 25 to 100 केल्यावर आपल्याला फ्लो टेस्टची पण ही भेटून जातो. मग आता आहे ॲडमिक्स्चर्स. ॲडमिक्स्चर दोन टाईपचा आहे. एक आहे केमिकल ॲडमिक्स्चर्स आणि दुसरा आहे मिनरल ॲडमिक्स्चर. ॲडेड इन कॉन्क्रीट हे असते हे केमिकल ॲडमिक्स्चर आहे आणि मिनरल ॲडमिक्स्चर ॲडेड ड्युरिंग मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सिमेंट असतो. मग ॲडमिक्स्चरमध्ये काय येतो? प्लॅस्टिसायझर, सोपा प्लॅस्टिसायझर, ॲक्सिलरेटर, रिटार्डर्स, एअर एंटरटेनर्स. आणि मिनरल ॲडमिक्स्चर्समध्ये पोझोलाना, सुरकी, ब्लॅस्ट फर्नेस स्लॅग हे सगळं आपण मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सिमेंटच्या टाईपमध्ये यूज केला जातो. पहिला आहे प्लॅस्टिसायझर. इट इम्प्रूव्ज प्लॅस्टिसिटी इन फ्रेश कॉन्क्रीट, improves workability for given water cement ratio to achieve higher strength for given water cement ratio. It reduces water requirement by 10%. Example: लिनोसल्फोनिक ॲसिड्स, हायड्रोल ऑक्साईड, कार्बोलॉक्सिक ॲसिड्स हे सगळं तुमचं प्लॅस्टिसायझरचं आहे. प्लॅस्टिसायझर मेनली तुमचा प्लॅस्टिसिटी इम्प्रूव्ह करतो आणि वर्कॅबिलिटीसुद्धा इम्प्रूव्ह करतो. हायर स्ट्रेंथ अचीव्ह करण्यासाठी युजफुल आहे प्लॅस्टिसायझर्स. दुसरा आहे सुपर प्लॅस्टिसायझर. दे प्रोड्यूस फ्लोईंग कॉन्क्रीट सिमिलर इन ॲक्शन टू प्लॅस्टिसायझर. सगळं प्लॅस्टिसायझर करतो पण फ्लोईंग ॲक्शनसुद्धा कॉन्क्रीटमध्ये ती प्रोव्हाइड करतो. इट रिड्युसेस द वॉटर रिक्वायरमेंट बाय 20 to 40% आणि प्लॅस्टिसायझर्स 10% पर्यंत रिड्यूस करते. सल्फोनेटेड मेलामिनिक फॉर्मोहायड्रेट कंडेन्सेट्स. दुसरा आहे मॉडिफाईड लिनोसल्फेट्स एक्सेट्रा. तिसरा आहे रिटार्डर. दिस स्लो डाऊन द केमिकल रिॲक्शन ऑफ सिमेंट अँड वॉटर. जी काही रिॲक्शन्स होतो त्याच्यामधलं केमिकल रिॲक्शन सिमेंट आणि वॉटरमधला कमी करतो. इट इन्क्रीज सेटिंग टाइम अँड स्लो डाऊन इनिशियल स्ट्रेंथ गेन. सेटिंग टाइम वाढवतो रिटार्डर्स आणि इनिशियल सेटिंग स्ट्रेंथला वाढवतो, स्लो डाऊन करतो इनिशियल सेटिंग टाइम. शुगर, लायनन, फॉस्फेट, टॅराकिक ॲसिड हे सगळं रिटार्डर्स आहे. मग आता ॲक्सेलरेटर. दिस स्पीड अप द केमिकल रिॲक्शन ऑफ सिमेंट विथ वॉटर. रिटार्डर्स स्लो डाऊन करतो आणि ॲक्सेलरेटर फास्ट करतो. एक्झाम्पल आहे कॅल्शियम क्लोराईड, सोडियम क्लोराईड, Na2SO4, NaOH एक्सेट्रा. पाचवा आहे एअर एंटरटेनर. इट इंट्रोड्युसेस एअर इन फॉर्म ऑफ टायनी बबल्स डिस्ट्रीब्युटेड युनिफॉर्मली. एक्झाम्पल आहे न्यूट्रलाइज्ड विनोसल रेसाइन, वुड रेसाइन एक्सेट्रा. इट इम्प्रूव्स वर्कॅबिलिटी, रिड्यूस ब्लिडिंग अँड सेग्रिगेशन. एअर एंटरटेनर एक लाईट वेट कॉन्क्रीट बनवण्यासाठी किंवा टायनी एअर बबल्स इंट्रोड्यूस केला जातो कॉन्क्रीटमध्ये. आता आहे ड्युरेबिलिटी ऑफ कॉन्क्रीट. इफ कॉन्क्रीट सर्व इट्स पर्पज फॉर एंटायर डिझाईन लाईफ इट इज सेट टू बी ड्युरेबल. आता समजा तुम्ही एखादं बिल्डिंग 50 years 80 years कन्स्ट्रक्ट करत असलं तर बिल्डिंग थोडंफार जी काही बिना क्रॅकिंग किंवा बिना मेंटेनन्स किंवा मेंटेनन्स करून जी काही तुमचं पूर्ण डिझाईन लाईफ आहे ती कंप्लीट करत असलं तर कॉन्क्रीट ड्युरेबल आहे असं समजू शकतो. हे सगळे एक टाईपचं कॉन्क्रीट फेल्युअर्स आहेत. मग ड्युरेबिलिटीवर काय काय अफेक्ट करतो? एक आहे परमॅबिलिटी, दुसरं आहे फ्रीजिंग अँड थॉविंग ॲक्शन्स, सल्फेट अटॅक, ॲसिड अँड ऑइल, सीवेज, फ्रॉस्ट ॲक्शन हे सगळं ड्युरेबिलिटी ऑफ कॉन्क्रीटला अफेक्ट करतं.
डिफेक्ट्स इन कॉन्क्रीट. डिफेक्ट्स काय काय आहेत? पहिला आहे क्रॅक्स. इट अकर्स ड्यू टू अनसाउंड मटेरियल्स, फ्रीजिंग अँड थर्मल इफेक्ट्स, हाय वॉटर सिमेंट रेशियो जर तुम्ही वापरलं तर अशा प्रकारचे तुम्ही क्रॅक्स बघू शकता कॉन्क्रीटमध्ये. इट रेड्युसेस ड्युरेबिलिटी ऑफ कॉन्क्रीट, ही तर आहेच. ॲक्सेप्टेबल विड्थ ऑफ कॉन्क्रीट विड्थ 0.1 to 0.3 mm. दुसरा आहे एफ्लोरेन्सेस. एफ्लोरेन्सेस म्हणजे ही काय, तुम्ही तो व्हाईट पॅचेस बघू शकता. हे आहे एफ्लोरेन्सेस. ही कॉज होतो सॉल्ट्स लीच आउट अँड डेपॉझिट्स ऑन सरफेसेस. जी काही वॉटरमधलं मॉइश्चर कंटेंट जी तुमचं खालून ग्राउंड वॉटरमधून तुमच्या वॉलमध्ये येतो आणि ती बाहेर डेपॉझिट होतो सॉल्ट्स, ह्याला म्हणतो आपण एफ्लोरेन्सेस. ही इफेक्ट तुम्ही ब्रिकमध्ये सुद्धा बघू शकतो आपण. तिसरा आहे सेग्रिगेशन. वेन कोर सेग्रिगेट, फाईन ॲग्रिगेट अँड पेस्ट सेपरेट्स फ्रॉम इच अदर. इथे तुम्ही बघू शकता हे सगळं कोर सेग्रिगेट खाली येऊन बसलेलं आहे, फाईन वर आहे आणि जी काही पेस्ट आहे ही वर फ्लोट करतो. ही आहे सेग्रिगेशन. ड्रॉपिंग फ्रॉम हाईट, एक्सेसिव्ह व्हायब्रेशन केल्यानंतर आपल्याला सेग्रिगेशन बघायला भेटतो. चौथा आहे ब्लिडिंग. वेन मिक्सिंग वॉटर फ्लोज आउट फ्रॉम सरफेस फ्रॉम फ्रेशली प्लेस्ड कॉन्क्रीट इज यूज ड्यू टू एक्सेसिव्ह व्हायब्रेशन टू अचीव फुल कॉम्पॅक्शन. तुम्ही जास्त कॉम्पॅक्शन केल्यानंतर जे काही तुमचं वॉटर वर फ्लो होतो त्याला म्हणतो आपण ब्लिडिंग. द स्ट्रेस, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ कॉन्क्रीट काय आहे? द स्ट्रेस स्ट्रेन कर्व इज नॉन लिनियर. तुमचं माइल्ड स्टीलचं ग्राफ तुम्हाला आठवतच असेल की असं काहीतरी असतं तुमचं माइल्ड स्टीलचं ग्राफ, आणि इथं आपण ह्याला आयडलाइज करण्यासाठी असं घेतो. आणि ही जी आता आपण बघू शकतो ही येल्लोवाली, ही आपली कॉन्क्रीटचं आहे आणि कुठंच आपल्याला लिनियर दिसत नाही. कॉन्क्रीट इज अ ब्रिटल मटेरियल. इलास्टिक मॉड्युलस ऑफ कॉन्क्रीट इज EC 5000 अंडर रूट FCK आणि पॉइसन्स रेशो 0.1 to 0.3 मध्ये व्हेरी करतो कॉन्क्रीटचा. आता आपण बघूया स्पेशल टाइप्स ऑफ कॉन्क्रीट. स्पेशल टाइप्स ऑफ कॉन्क्रीट काय? पहिला आहे लाईट वेट और फोम कॉन्क्रीट. इट इज मॅन्युफॅक्चर्ड बाय युझिंग फोमिंग और एअर एंटरटेनिंग एजंट विथ स्लरी ऑफ सिमेंट. आपण इथं एअर एंटरटेनिंग ॲडमिक्चर्स बघितला होता, ती वापरून आपण लाईट वेट और फोम कॉन्क्रीट प्रोड्यूस करतो. दुसरा आहे एरेटेड कॉन्क्रीट. ही मॅन्युफॅक्चर्ड फ्रॉम कॅल्केरियस अँड सिलिशियस मटेरियल like cement, lime, pulverized sands, flying ash, etc. by entrapping air cells. एअर सेल्सला आपण कॉन्क्रीटमध्येच ठेवू देतो, मग ती एरेटेड कॉन्क्रीट तयार होतो. मग हे मटेरियल लाईट बनवतो, इम्परवियस अँड गुड इन्सुलेटर ऑफ हीट बनवतो. दुसरा आहे हेवी वेट कॉन्क्रीट. इट कॅन बी प्रोड्यूस्ड बाय युझिंग स्पेशली हेवी वेट ॲग्रिगेट्स बाय कॉम्पॅक्टिंग वेल. आपण जास्त कॉम्पॅक्शन केल्यानंतर आपल्याला हेवी वेट कॉन्क्रीट भेटतो. दिस कॉन्क्रीट कॅन बी सुटेबली युज्ड फॉर ग्रॅव्हिटी डॅम्स, रिटेनिंग वॉल कन्स्ट्रक्शन, ऑटोमिक पॉवर प्लांट एक्सेट्रा. ही ज्या हेवी वेट आहे ही डॅम्स, रिटेनिंग वॉल आणि ऑटोमिक पॉवर प्लांट्समध्ये यूज केलं जातं. चौथा आहे प्रीपॅक कॉन्क्रीट. इट इज ऑब्टेन्ड बाय इंजेक्टिंग cement, sand, mortar under pressure to fill void of already packed and fully compacted coarse aggregate. This is due to quite dense and has a very small shrinkage. प्रीपॅक्ड कॉन्क्रीट काय? ही वॉइड्स फिल करण्यासाठी आपल्याला यूज होतो. याच्यामध्ये आपण सिमेंट सँड मोटरला आपण फोर्सफुली इंजेक्ट करतो वॉइड्समध्ये अँड फुल्ली कॉम्पॅक्टेड कोर्स ॲग्रिगेटच्या ह्याच्यामध्ये. पाचवा आहे फायबर रेनफोर्स्ड कॉन्क्रीट. अलॉंग विथ मेन इन्ग्रेडियंट डिस्क्रीट फायबर्स आर ऑल्सो ॲडेड. काही स्मॉल फायबर्स आपण ॲड केल्यानंतर ती फायबर रेनफोर्स्ड कॉन्क्रीट होऊन जातो. दे आर मोर रेसिस्टंट टू इम्पॅक्ट अँड इज टफर दॅन नॉर्मल कॉन्क्रीट. सहावा आहे, मग आता आहे मिक्स कॉन्क्रीट. मिक्स डिझाईनमध्ये आता आपल्याला आपण जे वर बघितलं होतं, आपल्याला M20 किंवा M25 पर्यंतचा रेशो अवेलेबल आहे. त्याच्यानंतर आपल्याला मिक्स डिझाईन करावं लागतं. मग मिक्स डिझाईन म्हणजे काय? ही अकॉर्डिंग टू 10:6 आपण डिझाईन करतो आणि नॉमिनल मिक्स हे अकॉर्डिंग टू IS 456 असतो. मिक्स डिझाईन इकॉनॉमिकल असतो कारण इथं आपण ट्रायल्स घेऊन आपण कुठल्या स्ट्रेंथ जास्त अचीव येऊ शकतो ते आपण बघू शकतो. आणि ही आहे अनइकॉनॉमिकल आहे कारण ही फिक्स्ड रेशो असतो. इट इज मोर क्लोज टू फील्डमध्ये ही जास्त वापरला जातो. इट इज रिअल सिच्युएशनला नसतो. क्वालिटी ऑफ इन्ग्रेडियंट इज कन्सिडर, क्वालिटी ऑफ इन्ग्रेडियंट इज नॉट कन्सिडर. ही मिक्स प्रपोर्शन आहे, मिक्स प्रपोर्शन. मग इथं आपल्याला 5 टाईपचं एक्सपोजर आहे. एक आहे माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर, व्हेरी सिव्हिअर अँड एक्स्ट्रीम. माइल्ड म्हणजे काय? कॉन्क्रीट सर्फेसेस प्रोटेक्टेड अगेन्स्ट वेदर और अग्रेसिव्ह कंडिशन एक्सेप्ट दो सिच्युएटेड इन कोस्टल एरियाज. म्हणजे ही झालं आपलं माइल्ड कंडिशन. कॉन्क्रीट सर्फेसेस sheltered from severe rain or freezing while wet, concrete exposed to condensation and rain, concrete continuously underwater, concrete in contact or buried under non-aggressive soil, ground concrete. जे आपण
नॉन अग्रिकल्चर सॉइलमध्ये जी काय कॉन्क्रीट असेल ती, किंवा कॉन्क्रीट अंडर वॉटर, किंवा स्मॉल रेनसाठी एक्सपोज झालेला, सिव्हिअर रेन पासून प्रोटेक्टेड असलेलं त्याला आपण मॉडरेट म्हणतो. सिव्हिअर म्हणजे काय, एक्सपोज टू सिव्हिअर रेन्स, अल्टरनेट वेटिंग अँड ड्राईंग ऑर ओकेशनल फ्रीजिंग वाईल्स आर सिव्हिअर कंडेन्सेशन. आता जोरात पाऊस येतो आणि त्याला आपण फ्रीजिंग किंवा ॲक्शनसाठी सुद्धा ओपन ठेवलेलं आहे, ती झालं सिव्हिअर कंडिशन. सिव्हिअर कंडिशनमध्ये अजून काय येतं, कम्प्लिटली इमर्स्ड इन सी वॉटर असलं तर ती सिव्हिअर वॉटर आहे. आणि कॉन्क्रीट एक्सपोज टू कोस्टल एन्व्हायरमेंट, कोस्टल एन्व्हायरमेंट सुद्धा जर कॉन्क्रीट असलं ती बी सुद्धा सिव्हिअर कंडिशन येतो. आपण कोस्टल रिजनमध्ये साधारण सिव्हिअर एन्व्हायरमेंट असतो आणि नॉर्मल बाकीकडे सगळे मॉडरेट असतो. व्हेरी सिव्हिअर कॉन्क्रीट सरफेस एक्सपोज टू सी वॉटर स्प्रेज, करोगेजो फ्युम्स आर सेव्हरल फ्रीजिंग कंडिशन वेल्स वेट. याच्यामध्ये सी वॉटर स्प्रेसमध्ये किंवा कॉन्टॅक्ट इन लिक्विड बरीड अंडर अग्रेसिव्ह सॉईल, अग्रेसिव्ह सॉईलमध्ये जर बरीड असलं तर ही व्हेरी सिव्हिअर येतो. पाचवा आहे एक्स्ट्रीम, सरफेस ऑफ मेंबर इन टायडल झोन. टायडल झोनमध्ये जी काय मेंबर प्रोव्हाइड असतो, डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ लिक्विड ऑर सॉलिड अग्रेसिव्ह केमिकल्समध्ये जी काय असतो ती एक्स्ट्रीम लेवल, एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंटमध्ये येतो. तर आपल्याला या 3 कंडिशननुसार आपल्याला मिनिमम सिमेंट कंटेंट दिलेला आहे, मॅक्सिमम वॉटर सिमेंट रेशो दिलेला आहे प्लेन कॉन्क्रीटसाठी, आणि मिनिमम ग्रेड ऑफ कॉन्क्रीटचं आहे त्यांनी दिलेलं आहे. सेम RCC साठी बी त्यांनी दिलेलं आहे वॉटर सिमेंट रेशो, मिनिमम सिमेंट कंटेंट, ग्रेड ऑफ कॉन्क्रीट. मिक्स डिझाईन करण्याचं एक प्रोसिजर आहे, ती तुम्हाला इथं काय विचारण्यात येत नाही, तरी सुद्धा आपण एका लेक्चरमध्ये मिक्स डिझाईनचा प्रोसिजर बघू. तर आज आपण क्वेश्चन्स बघूया. ऑप्टिमम नंबर ऑफ रेव्होल्युशन ओव्हर विच कॉन्क्रीट इज रिक्वायर्ड टू बी मिक्स्ड इन ए मिक्सर मशीन. ऑप्शन ए आहे 10, बी आहे 20, सी आहे 30, डी आहे 40. तर आन्सर काय आहे, आन्सर आहे 20. हे आपण तिथं मग बघितले की 20 रेव्होल्युशन्स मिक्सरमध्ये आपल्याला मिक्स करावं लागतं. द मिनिमम क्युरिंग पिरियड ॲज पर IS 456, 3 days, 7 days, 21 days, 28 days. तर आहे 28 days. तिसरा आहे कॉम्पॅक्शन ऑफ कॉन्क्रीट हेल्प्स इन segregation of aggregate, removal of excess water, increase of density, addition of required air voids. हे आहे इन्क्रीज ऑफ डेन्सिटी. आपण जेव्हा एअर रिमूव्ह करतो त्याच्यामध्ये आपल्याला डेन्सिटी त्याचा इन्क्रीज होतो. याच्यावरूनच आपण हाय वेट कॉन्क्रीट सुद्धा जास्त कॉम्पॅक्शन करूनच बनवलं होतं. चौथा आहे increase in moisture content in concrete, reduces the strength, increases the strength, does not change the strength, none of the above. तर तुम्ही याचा आन्सर मला कमेंट बॉक्समध्ये आन्सर करा. तर आजच्यासाठी एवढंच. पुढच्या लेक्चरमध्ये आपण नवीन टॉपिक चालू करूया. सो थँक्यू.